मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणातून सध्या एक धक्कादायक बातमी समोर येते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामती इथं झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झालंय. समोर आलेल्या बातमीनुसार बारामतीला सभा घेण्यासाठी निघालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अचानक अपघात झाला. या अपघातामध्ये कोसळलेलं विमान हे पूर्णतः जळून खाक झालंय. या बातमीमुळे आता महाराष्ट्रात सगळीकडे खळबळ उडाली आहे. म्हणूनच आता प्रश्न उपस्थित होतोय की अजित पवारांच्या या विमानाचा अपघात नेमका कसा घडला, अपघात झालेल्या विमानामध्ये किती जण सहभागी होते आणि अजित पवार यांच्या अकाली मृत्यूमुळे आता राजकीय वर्तुळासह महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे, याचीच माहिती जाणून घेणारा हा सविस्तर व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुरू असलेल्या लगबगीत अचानक अपघात होणं ही आणि या अपघातात मृत्यू होणं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि याच घटनेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झालाय. नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार बारामतीत विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याचं समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या. मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना अजित पवार यांचं लेअर जेट 45 हे छोटा विमान बारामती इथल्या गोजुबावी इथं विमानतळावरती विमानाचं लँडिंग करत असताना अचानक विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि धावपट्टीवरून ते विमान घसरलं. त्यामुळे विमानाला आग लागली. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हवामानातील अचानक बदल, पायलटचा चुकीचा निर्णय किंवा विमानातील काही तांत्रिक दोष हे या अपघाताचं कारण असू शकतात. विमान अपघातानंतर 9:15 सुमारास विमानाला प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागली आणि ही आग मोठ्या प्रमाणात लागलेली होती. स्थानिक प्रशासनानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं. मात्र आगीची तीव्रता खूप जास्त होती, त्यामुळे समोर आलेल्या व्हिडिओनुसार विमान पूर्णतः जळल्याचं दिसतं. सुरुवातीला अजित पवार गंभीर जखमी झाल्याची बातमी समोर येत होती. या अपघातानंतर अजित पवार आणि जखमींना बारामतीतल्या मेडिकल कॉलेज इथं नेण्यात आलं होतं. पण या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह एकूण 6 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये अजित पवार, विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कुमार आणि कॅप्टन शांभवी पाठक हे या विमानामध्ये होते. या सर्वांचा देखील विमान अपघातामध्ये मृत्यू झालाय. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे विविध ठिकाणी जाहीर सभा घेत होते. तब्बल 9 वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलेलं होतं. त्यामुळे अजित पवार यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. या दौऱ्यात अजित पवार हे बारामती तालुक्यातील विविध भागांमध्ये कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी थेट संवाद साधणार होते. आगामी निवडणुकांसाठी ते रणनीती मांडणार होते. बुधवारी सकाळी 9:30 वाजता निरावागज ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांची पहिली सभा होणार होती. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता पंधर येथील बाजार तळावर त्यांची सभा होणार होती. यानंतर दुपारी 2:30 वाजता करंजे पूल बाजारतळ इथं, तर संध्याकाळी 5 वाजता सुपा इथून चांदगुडे आर्केड बस स्टँड समोर त्यांच्या सभा होणार होत्या. बारामती तालुक्यात अजित पवारांची एखादी सत्ता असली तरी या निवडणुका प्रतिष्ठेच्या मानल्या जात असतानाच मोठ्या ताकदीनं अजित पवारही जोरदार तयारी करत होते. पण आता त्यांचा दुर्दैवी अंत झालाय. मंडळी, शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात आणलं होतं. आतापर्यंत सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड हा अजित पवार यांच्या नावे आहे. अत्यंत कार्यक्षम मंत्री असा त्यांचा लौकिक होता. दिलखुलास स्वभाव, कायम काम करण्याची वृत्ती आणि उत्तम वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध होते. महाराष्ट्र अजित पवारांच्या राजकारणाला आता मात्र कायमचा पोरका झालाय. योगेंद्र पवार फोनवर बोलत असताना त्यांना रडू आवडलं नाही. योगेंद्र पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचे कौटुंबिक संबंध हे मात्र अत्यंत जिव्हाळ्याचे होते. अजित पवारांच्या जाण्यानंतर आता योगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले. त्याचबरोबर संपूर्ण पवार कुटुंब आता हे बारामतीच्या दिशेनं रवाना झाले आहेत दिल्लीमधून आणि राजकीय नेते देखील आता याबद्दल दुःख व्यक्त करत आहेत. मंडळी, पवार म्हणजे केवळ एक राजकीय नाव नव्हतं, तर ती एक कार्यपद्धती होती. पहाटे 5 वाजता कामाला सुरुवात करून प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावणारा हा लोकनेता शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या कामासाठीच धावत होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ते बारामतीकडे निघाले होते. पण नीतीला मात्र काही वेगळंच मान्य होतं. 28 जानेवारीचा हा दिवस बारामतीकरांसाठी कधीही न विसरता येणारा ठरलाय. शरद पवार यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय हे मात्र कायम चर्चेत राहिले. स्पष्ट वक्तेपणा आणि तडफदार कार्यशैली ही त्यांची 2 प्रमुख शस्त्र होती. त्यांच्या निधनानं पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहेच, पण राजकारणातील एका मोठ्या मार्गदर्शकाला महाराष्ट्र मात्र आज मुकलाय. आज जरी अजितदादा आपल्यात नसले तरी त्यांनी प्रशासनात आणलेली शिस्त आणि विकासाची दृष्टी मात्र महाराष्ट्राला सदैव सदैव दिशा देत राहील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार
यांना भावपूर्ण श्रद्धांजली.